या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती कायदा लावून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघाच्या भवानी मंडपातील इमारतीमधील 2 मजल्यांचं अधिग्रहण केलं होतं। याच्या विरोधात शेतकरी संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी शेतकरी संघाचे भवानी मंडपातील 2 मजले राष्ट्रीय आपत्ती कायद्याअंतर्गत ताब्यात घेतले होते। अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची सोय, दर्शन मंडप इत्यादी सोयी सुविधा देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती। मात्र ज्या कलमाखाली ही कारवाई केली होती त्याच्या विरोधात संघाच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। तसेच उच्च न्यायालयात ही धाव घेतली होती। आज शनिवारी याबाबत न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर दसऱ्यानंतर म्हणजे 27 ऑक्टोबरपर्यंत इमारतीचा ताबा संघास परत देण्याचे आदेश केले आहेत। तसेच अशा प्रकारे कोणाचीही जागा अधिग्रहण करता येत नाही असेही सुनावले। न्यायालयाने संघाची जागा परत दिल्यानंतर संघाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी साखर पेढे वाटून भवानी मंडपात आनंदोत्सव साजरा केला। कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा राज्य शासनाने राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे। या निमित्तानं नवरात्र उत्सवातील 10 दिवसात भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूरकरांसाठी राज्य शासनाने शाही दसरा घोषित केल्यानंतर भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले असून त्यामध्ये घटक स्थापने दिवशी जुना राजवाडा येथे पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाचे उद्घाटन होईल। तर दिनांक 16 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय संस्थांमध्ये पारंपरिक वेशभूषा दिवस होईल आणि त्याच दिवशी जुना राजवाडा ते दसरा चौक मार्गावर शोभायात्रा निघेल। दिनांक 19 रोजी टेंबला यात्रेची ही शोभायात्रा निघेल। रविवारी म्हणजे दिनांक 22 रोजी दसरा चौक ते जयंती फूल या रस्त्यावर हॅपी स्टेटसचे आयोजन केले असून दिनांक 22 ते 24 या कालावधीत इन्स्टॉलेशन स्पर्धा घेण्यात येतील आणि अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणा मार्गावरील गालिच्छा रांगोळी स्पर्धाही यावेळी होणार आहेत। दिनांक 23 रोजी यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात येणार असून दिनांक 24 रोजी जुना राजवाडा ते दसरा चौक मार्गावर पालखीचे स्वागत होणार आहे। तसेच दसरा चौकातील रंगमंचावर दररोज सायंकाळी 6 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार असून त्याची अंतिम फेरी व बक्षीस वितरण दिनांक 21 रोजी होईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकार परिषदेत दिली। शेंडा पार्क येथील IT पार्कसाठी जागेचं हस्तांतर महिनाभरात होईल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। अंबाबाई मंदिराकडे जाणारे सर्व रस्त्यावरील खड्डे नवरात्र उत्सवापूर्वी मुजवा असे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिलेत। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उत्तरदायित्व सभा झाली होती। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी IT पार्कचा प्रश्न मांडला होता। यावर मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला होता। शेंडा पार्क येथील कृषी विभागाची 30 हेक्टर जागा IT पार्कसाठी दिली जाईल। त्या मोबदल्यात सरकारची गायरानमधील 50 हेक्टर जागा कृषी विभागाला दिली जाणार आहे। जागा हस्तांतराचे काम महिनाभरात पूर्ण होईल असे सांगत या जागेवर कमीत कमी दरात कंपन्यांना प्लॉट देण्याबाबतच्याही सूचना औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यामुळे 2 ते 2.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही असा आरोप केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळे यांनी आमदार गेले म्हणून जनाधार गेला असं होत नाही असा गैरसमज करू नये, अन्यथा तुम्हाला दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगायची वेळ आली नसती असा टोला लगावलाय। शरद पवारांच्या 25 वर्षाच्या नेतृत्वामुळे सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळाली। आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो जनता मान्य करेल असं वाटत नाही। आमदार गेले म्हणून जनाधार केलं असं होत नाही असे समजण्याचा गैरसमजही करू नये, अन्यथा तुम्हाला दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगण्याची वेळ आली नसती असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। पन्हाळ्यावर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक ही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा सध्या राजकारणात चांगलीच रंगली आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी 3 वाक्याच्या उत्तरामध्ये सावध प्रतिक्रिया दिली आहे।
शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचं कारण काय? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच, मात्र पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेलेत म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलं होतं. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिले आहे, ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक ही अजित पवार गटांच्या गळ्याला लागण्याची चर्चा सध्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की नवाब मलिक यांना बाहेर बोलवण्यास कोर्टाने मज्जाव केलाय, त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहे असं प्रसारमाध्यमातून मीच ऐकलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आली आहेत. संभाजीनगर येथील कमान लावताना चक्क महापालिका क्रेनचा वापर केल्याचा प्रकार घडल्याचा आम आदमी पार्टीने आरोप केलाय. वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यात सकल धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत विधान परिषद महाराष्ट्र व प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना शुक्रवारी इचलकरंजी येथे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाचा लढा सुरू आहे. धनगर समाज बांधवांच्या भावना अत्यंत तीव्र होत आहेत. महाराष्ट्रात सुमारे 15% लोकसंख्या असलेल्या धनगर समाजास प्रवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणी व्हावी अशी मागणी धनगर समाज बांधव गेली 5 ते 6 दशके करत आहेत. राज्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून ते मेंढपाळ, अल्पभूधारक व भूमिहीन आहेत. तसेच धनगर समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ घेण्यात यावी, अन्यथा धनगर समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा यशवंत ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी यशवंत ब्रिगेडचे संतोष कोळेकर, राजू पुजारी, विजय अनुसे, राणोजी पुजारी, जगन्नाथ माने, वैभव जानकर, रामचंद्र बत, अक्षय कारीगर, अरविंद पुजारी, प्रणव पुजारी आदीसह यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉईज आर बॅक. बॉईज 2, बॉईज 3 नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला बॉईज 4 सज्ज झाला आहे. नुकताच बॉईज 4चा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडलाय. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत बॉईज 4ची धमाल यावेळी चौपट झाल्याची दिसते. आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड यांच्यासोबत बॉईज 4मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, ऋतुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. या व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, यतीन कारेकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित, ऋषिकेश कोळी लिखित या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाबरिया निर्माते आहेत. एखाद्या चित्रपटाचे 4 भाग येणे असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक बॉईजने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरवरून बॉईज 4 ही बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसते. ट्रेलरवरून यावेळी धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याची दिसते. आता ही दोस्ती कोणत्या कारणामुळे तुटली? धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये काय करणार? त्यांचे पॅचअप होणार की हे अंतर अधिकच वाढणार? कबीरच्या आयुष्यात पुन्हा ग्रेस येणार? अभिनयची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत. दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले. यावेळी बॉईज लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहून याचा अंदाज आला असेलच. खरं सांगायचे तर माझ्यासह माझ्या टीमलाही खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि सर्वांना तो आवडतोय. हाच मुख्य होता की प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे. बॉईजचा प्रत्येक भाग बनवताना हा पहिलाच भाग आहे अशा पद्धतीने चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
त्यामुळेच कदाचित दरवेळी तो प्रेक्षकांना भावतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे शक्य आहे. त्यांनी या बॉईजना भरभरून प्रेम दिलं. शाळेपासून सुरू झालेला बॉईजचा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरवेळीप्रमाणे हा बॉईजही एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आले असून ओझर विमानतळावरून दिंडोरीकडे जात असताना कळवण दिंडोरी रोडवर त्यांचा ताफा अडवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो कांदे फेकत अजित पवारांचं लक्ष वेधलंय. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत कांदा निर्यात शुल्क मागे घ्या, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलाय. अजित पवार हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होत असताना दुसरीकडेच कांदा उत्पादक शेतकरी आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिंडोरी मार्गाने वणीच्या दिशेने चालले असताना शेतकरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कांदा आणि टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त होत अजित पवार यांच्या ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. कांद्याला हमीभाव नाही, टोमॅटोला 10 रुपये किलोने विक्री होत आहे, शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यातील काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून रस्त्यावरचे टोमॅटो कांदा बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी नेत्याचे दौरे होत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याचे दौरा करत आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे शासन आपल्या दारी सरकारी या कार्यक्रमासाठी एकदा नाशिकमध्ये आले होते. मात्र पक्ष कामकाजाच्या दृष्टीने त्यांचा हा पहिलाच दौरा मानला जातोय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून ते वाजवतायत आणि इतर दोघं नाचतायत असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. तर सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागते अशी टीका राऊतांनी केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार काय एकनाथ शिंदेने आणले, अजित पवार यांनी आणले की देवेंद्र फडणवीस यांनी आणले. हे सरकार ना शिंदेने आणले, ना अजितदादांनी, ना फडणवीसांनी आणले. हे सरकार दिल्लीतून ईडीने आणले, सीबीआयने आणले आणि इन्कम टॅक्सने आणले असा दावा संजय राऊत यांनी केला. शरद पवार यांनी सांगितलं ना की अजितदादा का घाबरून पळाले. या सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीत आहे. मी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नाही, कारण ते बेल्ट वापरतात, पण सरकारची नाडी दिल्लीत आहे असा जोरदार हल्ला राऊत यांनी सरकारवर चढवला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले फडणवीस मदारी झाले आहेत आणि हे दोघं माकड आहेत. फडणवीस डमरू वाजवतात आणि हे दोघं त्याच्यावर नाचतात. त्यांच्या हातात काय आहे, सरकारचा नाडा दिल्लीत आहे, त्यांना वारंवार तिथं जावं लागतं अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.